जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणूकपूर्वीच भाजपाचा दिला राजीनामा, हकालपट्टीचा प्रश्नच येत नाही. मान्य प्रबोध सावंत यांनी दिली माहिती. जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजप पक्षाचा राजीनामा दिला असून त्यांची आता हकालपट्टी करण्याचा उद्योग म्हणजे हास्यास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी जत येथे आयोजित पत्रकार बैठकीत केले. माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत म्हणाले, माजी आमदार विलासराव जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवण्याची किमया केली. भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रात माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे चांगले दिवस आले असून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्याची पक्षाने कधीच दखल घेतली नाही याची खंत आहे. ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले त्यांच्या बाबतीत कुरघोडी करण्याचे काम भाजपच्या काही नेत्यांनी केले. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला. त्यांना पाडण्याचे षडयंत्र रचले. त्यांना मात्र पक्षात सन्मान मिळाला. याउलट लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे धोरण पटले नाही. त्यांनी प्रथम भाजपाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उघड प्रचार केला. विलासराव जगताप यांनी पक्षात राहून पक्षाची कधीच गद्दारी केली नाही. ज्या पक्षात त्यांनी काम केले त्यांनी निष्ठेने काम केले असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी भूमिपुत्राला उमेदवारी द्या ही आग्रही भूमिका माजी आमदार विलासराव जगताप यांची होती. त्यांनी उघडपणे अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांचा प्रचार केला. पक्षात राहून पक्षाची गद्दारी करण्याची परंपरा ही माजी आमदार विलासराव जगताप यांची नसून ज्यांनी आता हकालपट्टीचे खूळ काढले आहे त्यांनी प्रथम आत्मचिंतन करावे असा सल्ला माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी दिला आहे. Press the bell icon on the video and never miss another update.